नमस्कार मित्रांनो, मी प्रणय खंदात तुमचे स्वागत करतो ज्ञानोदय या माझ्या यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण तलाठी भरती परीक्षेत विचारलेले मागील वर्षातील काही गणितातील प्रश्न घेणार आहोत. असे प्रश्न जे तुम्हाला वाचताना अगदी अवघड वाटते, पण आपण तेच प्रश्न अगदी सहजरित्या एकदम सोप्या पद्धतीने आज इथे सोडवणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना जे स्पर्धा परीक्षेचा तलाठी भरतीचा अभ्यास करतात त्यांच्यापर्यंत नक्की एकदा शेअर करा. तर चला आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. तर चला मित्रांनो, पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. जसा एक बस ए स्थानकापासून बी स्थानकाकडे जाताना पूर्ण अंतर 6 तासात पूर्ण करते. तिने 48 किलोमीटर पर आवर या वेगाने पहिले अर्धे अंतर कापले आणि दुसरे अर्धे अंतर 60 किलोमीटर पर आवर या वेगाने कापले. तर बसद्वारे कापलेले एकूण अंतर काय असेल? प्रश्न खूप मोठा दिसतो आणि प्रश्न कठीण पण आहे. आणि जर हा प्रश्न आपण सोडवतो म्हटलं तर आपण सूत्राचा वापर करू. बरं ठीक आहे, आपण सूत्र पाठ करू, पण ते योग्य वेळेवर आठवले तर पाहिजे ना. तर अशा प्रश्नात काय करावे? तर आपण गणितात नेहमी सर्वात आधी तर प्रश्न नीट वाचून घेतो आणि जे आपल्याला अंक दिलेले आहे त्यातूनच उत्तर उत्तर काढण्याचा प्रयत्न करू. तर बघा, तुम्हाला गुणाकार भागाकार येतो. बघा दिलं काय? एकीकडे दिले आहे 6, एकीकडे दिले 48 आणि एकीकडे दिले 60. आपण एक काम करू, 60 आणि 48ला 6 ने भाग देऊन बघू. पहिले 48ला द्या. 48 भागेला 6. 6 अट्टी 48. आता तसेच 60 भागेला 6. 60 भागेला 6. 10. आता आता या एक काम करा, या 48चा गुणाकार 10 सोबत आणि या 60चा गुणाकार 8 सोबत करा. दुसरी स्टेप, 48 गुणिला 10 बरोबर 48 गुणिला 10 480. आता इकडे 60 गुणिला 8, 60 गुणिला 8 बरोबर किती? 60 गुणिला 8 साइन 48 480. आता करा या 480 आणि 480 ची बेरीज. तिसरी स्टेप, 480 अधिक 480 बरोबर किती? 960. 960 झाले. आपण जवळपास उत्तराच्या आलो. आता या 960ला या 6 ने भाग द्या. इकडे देतो. 960 भागेला 6 करा बरं. 6 एक 6 उरले 3, 6 6 36 आणि हा 0 म्हणजे 160. 160. आता हे 160 म्हणजे काय आलं तुमचं? अर्ध अंतर. 160 म्हणजे आलं अर्ध अंतर. आपल्याला कापलेलं एकूण अंतर काढायचं. अर्ध अंतर म्हणजे 160. तर अर्ध्याचे डबल म्हणजे पूर्ण अंतर म्हणजे अर्ध्याचे डबल. तर 160 चे डबल करा. 160 गुणिला 2 बरोबर 16 दुनी 32, 320. हे आहे आपलं फायनल आन्सर. तर आता तुम्हाला समजलं असेल की अशा अवघड प्रश्नात अगदी सहजरित्या सोप्या पद्धतीने आपण उत्तर कशा प्रकारे काढतो. तर आता दुसरा प्रश्न बघा. 10 वर्षापूर्वी सुषमाचे वय हे रेशमाच्या वयाच्या अर्धे होते. जर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:7 असेल तर त्यांच्या वयातील फरक किती? मित्रांनो, हा प्रश्न बघा. या प्रश्नामध्ये आपल्याला हा प्रश्न वयवारी या टॉपिक मधला पण दिसतो आणि गणितातलाच एक टॉपिक आहे गुणोत्तर व प्रमाण. म्हणजे या प्रश्नामध्ये आपल्याला वयवारी पण विचारला आणि गुणोत्तर पण सांगलं. तर अशा प्रकारचा प्रश्न सोडवायचा कसा? तर अशा प्रकारच्या प्रश्नासाठी मी एक ट्रिक बनवली आहे. तर बघा, बघा ही आहे सुषमा, सुषमाचा यस आणि ही आहे रेश्मा, रेश्माचा आ. तर सांगितलं काय, 10 वर्षापूर्वी सुषमाचे वय हे रेश्माच्या वयाच्या अर्धे होते. रेश्माच्या वयाच्या अर्ध्या. समजा ही रेश्मा, रेश्मा हिचं वय जर 2 असेल तर 2चं अर्ध सुषमाचं वय म्हणजे सुषमाचं वय किती असेल? 1. ठीक आहे. 1 2 हे पण एक गुणोत्तर तयार झालं. आता यात खूप मोठा गॅप दिलाय. गॅप किती दिलास? 10 वर्षाचा. 10 वर्षाचा गॅप दिला. हा मी पण गॅप दिला 10 वर्षाचा. 10 वर्ष. 10 वर्षाचा गॅप दिला. आता आजच्या वयाचे गुणोत्तर सांगितलं. 4:6. 4:6. तरी सुषमाचं 4 आणि रेशमाचं 7. आता काय करायचं? आता काय करायचं?
तुम्हाला माहित आहे का, गणितात आधी आपण तिरपा गुणाकार करायचो. आता करा तिरपा गुणाकार. तिरपा गुणाकार 1 गुणिला 7, 4 गुणिला 2. 1 गुणिला 7 किती? 1 गुणिला 7 बरोबर 7. आणि इकडे पण तसंच करा. मायनस 4 गुणिला 2 बरोबर 8. मोठी संख्या कोणती आहे? 8. 8 वजा 7 बरोबर 1. 1 हा का झाला? 1 भाग. 1 भाग लिहितो मी 1 भाग. आता दूर-दूरच्याचा तर गुणाकार केला तुम्ही. आता जवळच्याचा करा बरं. जवळ काय? हे 10 तर उरले. 10चा काही वापरच नाही केला आपण. 10चा वापर करा. 10चा गुणाकार इकडे 4 सोबत करा आणि इकडे 7 सोबत करा. मी जागा नाही म्हणून इकडे लिहितो. 10चा गुणाकार 4 सोबत करा बरं. 10 गुणिला 4 बरोबर किती होते? 40. आणि 10 गुणिला 7, 10 गुणिला 7 किती होते? 70. जशी याची वजाबाकी केली तशी याची पण करा. 70 वजा 40 बरोबर किती आले? 30. आता इथं 1 आलता म्हणून 1 भाग. इथं तर डायरेक्ट उत्तरच आलं 30. 1 भाग म्हणजे किती आले? 30. म्हणजे त्याच्या वयातला फरक किती? तर त्यांच्या वयातला फरक आला 30. तर मित्रांनो, समोरचा प्रश्न बघा. आशा व निशा या दोघी बहिणी 25 किलोमीटर अंतरावरील त्यांच्या मावशीला भेटायला निघाल्या. आशा सकाळी 9 वाजता ताशी 4 किलोमीटरच्या वेगाने चालत, तर निशा सकाळी 11:30 वाजता ताशी 9 किलोमीटरच्या वेगाने सायकलने निघाली. तर दोघींची भेट किती वाजता होईल? उदाहरण सोपे आहे मित्रांनो. आशा व निशा त्यापैकी जी आशा आहे ती सकाळी 9 वाजता ताशी 4 किलोमीटरच्या वेगाने चालत निघाली आणि निशा 11:30 वाजता निघाली. दोघींचं डेस्टिनेशन एकच आहे. पण दोघींची स्पीड मात्र वेगळी आहे. तर आपल्याला विचारलं आहे की त्या दोघी एकमेकींना केव्हा भेटतील? म्हणजे त्यांची स्पीड दिलेली आहे. एकीची दिली आहे 4 आणि एकीची दिली आहे 9. तुम्हाला लसावी मसावी माहित आहे ना? म्हणजे ज्या संख्येला या दोन्ही संख्येने भाग जातो, पूर्ण भाग, तो असतो लसावी. तर त्याला सॉल्व्ह करूया. जसं एकीची दिली 4, एकीची 9. आता 4 आणि 9चा लसावी सांगा बरं. 4 आणि 9चा लसावी. 4 आणि 9ला एकमेकीने तर भाग जात नाही. मग एक अशी विशिष्ट संख्या शोधा, की ज्या संख्येला या दोन्ही संख्येंनी भाग जातो. बघा, 9 गुणिला 4 बरोबर 36. हा 36 9चा पण लसावी आहे आणि 4चा पण लसावी आहे. इथपर्यंत कळलं? आता या प्रश्नात बघा, तुम्हाला किती पार्ट दिले आहे? तर 2 पार्ट दिलेले आहे. दिले आशा व निशा. तर आपण एक काम करू, या 36ला 2 ने भागू. 36 भागेला 2. 36 भागेला 2 18. 18 म्हणजे आशा पण 18 किलोमीटर गेली आणि निशा पण 18 किलोमीटर गेली. आणि या 18 किलोमीटरवर या दोघींची भेट झाली. आता गणित एकदम सोपी आहे मित्रांनो. समजा 18 किलोमीटर जाण्यासाठी आशाला किती वेळ लागेल? आशाची स्पीड कितीची आहे? 4ची. 4ची. म्हणजे 18 किलोमीटर जाण्यासाठी भाग द्या. 4 16. 4 16 उरले 2 पॉइंट 4 पंचे 20 म्हणजे 4.5 तास. आशाला किती वेळ लागेल? 4.5 तास. आता निशाचं पहा बरं. निशाला इकडे लिहितो. निशाला 18 भागेला निशाची स्पीड किती? निशाची स्पीड 9 किलोमीटर. 18 भागेला 9 2 म्हणजे निशाला किती वेळ लागेल? 2 तास. 4.5 तास 2 तास. तर आता बघा, आशा निघाली सकाळी 9 वाजता. सकाळी 9 वाजता आणि तिला 4.5 तास आणखी लागले. तर 9 आणि 4.5 तास करा बरं. 9 आणि 4 9 आणि 3 12, तो 1 तास 1 आणि तो अर्धा तास म्हणजे 1.5 वाजता. आशा 1.5 वाजता. पुन्हा हे 2 तास. निशा 11:30. 11:30 प्लस 2 तास 1.5 वाजता. म्हणजे आपलं उत्तर किती निघालं? उत्तर 1 वाजून 30 मिनिटे. हे आपलं उत्तर. यावेळेस त्यांची भेट होणार. बघा, राम व श्याम यांनी अनुक्रमे 40,000 रुपये आणि 60,000 रुपये गुंतवणूक करून एक व्यवसाय सुरू केला. महिन्याअखेर रामचा नफ्यामधील हिस्सा 10,000 रुपये होता. तर त्या दोघांचा मिळून एकूण नफा किती? तर बघा, राम व श्याम यांनी एक व्यवसाय सुरू केला. त्यानंतर
रामला नफा त्यानंतर त्यांना नफा झाला. रामचा नफा 10,000 आहे. तर श्यामला पण झाला असेल ना? तर बघा, अगदी बेसिक गणित आहे. रामने किती रुपये गुंतवणूक केली? 40,000 रुपये. 40,000 रुपये. तर त्याला महिन्याअखेर नफा किती मिळाला? 10,000 रुपये. आणि श्यामने किती केली? 60,000 रुपये. तर मग त्याचा नफा काढा बरं. आता बघा, इथल्या इथं गणित सॉल्व्ह कसं होते. बघा, मी काय करतो, हे शून्य कापून घेतो. बघा, 40 आणि 10 काही संबंध आहे? हो. 40च्या 1/4 म्हणजे 10. तर मग 60चे 1/4 15 आणि ती 3 शून्य दशांश म्हणजे श्यामचा नफा किती? 15,000 रुपये. पण विचारलं काय? दोघांचा मिळून नफा किती? दोघांचा मिळून नफा किती? 10,000 अधिक 15,000. 10,000 प्लस 15,000 बरोबर किती? 25,000. बघा, ए पाईप एक टाकी 4 तासांमध्ये भरतो, तर बी पाईप 30 टाकी 6 तासात रिकामी करतो. जर दोन्ही पाईप एकत्र सुरू केले तर टाकी किती तासात पूर्ण भरेल? बघा मित्रांनो, जेव्हा आपल्याला दोन दोन साधन दिले असता आपण त्याचा काय काढतो? लसावी काढतो. बघा, दिलेला आहे 4 व 6चा लसावी किती आहे? 12. आता बघा, हा आहे ए पाईप. ए पाईप आहे. लसावी आपला 12 होता. किती? 4 तासात भरतो. 4 तासात भरतो. म्हणजे एका तासात तो टाकीचा किती भाग भरतो? 12/4 3. एका तासात 3 भाग भरतो. तसंच दुसरीकडे बी हा पाईप 12/6 तासात रिकामी करतो. म्हणजे एका तासात किती भाग रिकामा करतो? तर 2 भाग. 3 भाग भरतो, 2 भाग रिकामा करतो. म्हणजे एका तासात एकच भाग भरतो. एका तासात एकच भाग भरतो. टोटल भाग किती भरायचे आहे? 12. टोटल 12 भाग भरायचे आहे. 12 भागीला 1 12 म्हणजे किती? 12 तास. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबू आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला वाटल्यास लाईक करू नका, पण तुमच्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.